सर्वांना नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी आपणास सांगू इच्छितो की TETची येणारी जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळं प्रॉपर साहित्य, संदर्भ साहित्य आणि प्रश्नसंच ॲनालिसिस करणे या गोष्टी शेवटच्या टप्प्यात फार महत्त्वाच्या आहेत. सर्व शिक्षकांना जनगणनेची कामं असल्यामुळं आता साधारणतः 8 ते 10 दिवस त्यांचे या कामासाठी जाणार आहे. त्यामुळे उरलेले 1 तारखेपासून 1 जूनपासून 15 जूनपर्यंतचा जो पूर्ण वेळ आहे तो पूर्ण वेळ तुम्ही या गोष्टी करण्यामध्ये जर घालवला तर तुमचा TETचा बऱ्यापैकी अभ्यास होईल आणि TET परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास वाढू शकतो. तर आता उरलेल्या 15 दिवसामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर सर्वांना सांगू इच्छितो, आता आपण सगळी पुस्तकं वाचण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही किंवा तेवढा वेळ पण आपल्याकडं नाही. मी तुम्हाला वारंवार स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, ती म्हणजे मराठी आणि हिंदी या विषयांना तुम्ही प्रॉपर वेळ द्याच आणि तिथं आपल्याला आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय करा, तिथं प्रयत्न करा. मराठी आणि हिंदी याच्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात, जेणेकरून इथं आपल्याला 50+ गुण मिळालेच पाहिजेत म्हणजे आपण TET पास झालो म्हणून समजा. या पद्धतीनं पेपर 1 आणि 2च्या स्ट्रॅटेजीनं काम करा. ओके. त्यानंतर तिसरा विषय पेपर 1च्या दृष्टीनं सांगतो मी तुम्हाला, या पद्धतीनंच काम करा. तुम्ही TET डेफिनेटली पास होऊ शकताय. परीक्षेची विनाकारण भीती टेन्शन अजिबात घेऊ नका. मराठी हिंदीनंतर तिसरा विषय आहे परिसर अभ्यास. मी तुम्हाला गॅरंटी देतो परिसर अभ्यासाला ॲक्च्युली 5वी ते 4थी ते धरा, कारण 4थीचा इतिहासामधले प्रश्न विचारलेले आहेत आणि हे जे मी तुम्हाला ह्या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत अगदी या कमी वेळेमध्ये तुम्हाला योग्य मटेरियल, कारण पुस्तकं सगळी वाचण्यापेक्षा त्या पुस्तकातला सारांश या PDF स्वरूपात या नोट्समध्ये तुम्हाला स्वतः आम्ही गेल्या वर्षभरमध्ये हस्तलिखित नोट्स आहेत, लक्षात घ्या. आणि अगदी 15 दिवसामध्ये या नोट्स वापरून बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत. ह्या नोट्स म्हणजे पुस्तकातला सारांश, जेवढं नेमके पण आपल्याला काय वाचावं आणि परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. पुस्तक सगळी वाचत बसण्यासाठी आता वेळ नाही. हा कालावधी मी तुम्हाला गेल्या 2 महिन्यापासून सांगत होतो की आपण पुस्तकं वाचून ठेवा. एकदा नसली वाचली तर आम्ही जे शॉर्टमध्ये जे या विषयांचे नोट्स दिलेले आहेत त्या वाचल्या तरी तुम्हाला त्या पुरेसं आहेत, जेणेकरून परिसर अभ्यासामध्ये 30 पैकी 25+ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ओके. राहिला विषय गणित. गणितचं जास्त टेन्शन घेऊ नका. ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील त्यांना गणितामध्ये बऱ्यापैकी मार्क्स मिळू शकतात. ज्यांच्या नाही त्यांनी कमीत कमी 15+ मार्क्स मिळवले तरी पुरेसे आहेत. आणि गणिताचे नेमके टॉपिक आता मी सांगत जाणार आहे. नेमके एवढे टॉपिक केला, आता भूमिती चालू आहे, परत मी पहिल्यापासून सगळं रिव्हिजन घेणार आहे आणि त्यातले सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून देणार आहे. तुम्हाला आरामात 15+ मार्क्स कसे मिळू शकतात पेपर 1मध्ये पण आणि पेपर 2मध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करत सोपे त्यातले प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे गणिताला आउट ऑफ आउट मार्क्स मिळावेत आणि सगळ्याच विषयांचा आपला परफेक्ट स्टडी व्हायला पाहिजे किंवा गणिताच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर पाहिजेत असं पण काही नाही. इथं आपण TET पास फक्त व्हायचं आहे एवढाच विषय डोक्यात ठेवा. त्या विषयातले आपल्याला मास्टरी मिळवायची नाही किंवा 100% अभ्यास झाला पाहिजे असं काही गृहीत धरू नका, कारण आपण एकतर शिक्षक आहोत. शिक्षक असल्यामुळं आपल्याला शाळेची जबाबदारी असेल, आता जनगणना आहे, BLOची कामं आहेत, अशी बरीचशी ऑनलाईन कामं आहेत, त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही. बाकी जे क्लासेस आहेत हे पूर्ण वेळ स्टडी करणाऱ्या मुलांसाठी जवळजवळ 6 महिन्याचा तो सिलेबस आहे आणि सगळे व्हिडिओ बघून जर तुम्ही अभ्यास करत बसला तर ते शक्य होणार नाही. दिवसातून 1च तास तुम्ही ऑनलाईनसाठी द्या, व्हिडिओसाठी द्या, उरलेला पूर्ण वेळ हा सेल्फ स्टडी द्या. असं जे करेल तोच पास होईल. नुसतंच यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून, क्लासचे व्हिडिओ बघून शिक्षक म्हणून मी सांगतोय तुम्हाला तुम्ही पास होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बरेचसे कंटेंट आणि त्या विषयात ते तज्ज्ञ लोक डीपमध्ये जाऊन तो विषय तुम्हाला शिकवत आहेत. तर तेवढी आपल्याला आवश्यकता नाही, त्याची गरज देखील नाही. तर ऑन ॲन ॲव्हरेजनं आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून आपल्याला प्रेशर टेन्शन कमी होईल आणि अधिक अभ्यास कसा होईल यावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. आणि आपण सगळे शिक्षक आहोत, विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करणारे नाही, लक्षात घ्या. आणि तुम्हाला शिक्षक असलेला प्लस पॉईंट आपला असा आहे की तुम्ही तुमच्या पूर्वज्ञानावर 70 गुण मिळवू शकतात. उरलेल्या 20 गुणांची 60 ते 70 गुण तुम्हाला मिळू शकतात. उरलेल्या 20 ते 30 गुणांसाठीच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तेवढीच डेप्थ त्या विषयामध्ये आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळं हे सगळं समजून घ्या व्यवस्थित. मराठी हिंदी परिसर अभ्यास गणित पेपर 1चा विषय झाला. बालमानसशास्त्राचे
नुसतं रीडिंग करा, त्यामध्ये पण डेप्थमध्ये जाऊ नका, कारण डेप्थमध्ये जाऊन प्रश्न वेगळ्या प्रकारच्याच परीक्षेला येतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15+ मार्क्स मिळाले तरी बास. त्याचे पण लेक्चर्स पुढे घेणार आहे. गणित झाल्यानंतर उरलेला परिसर अभ्यास, समाजशास्त्र, बालमानसशास्त्र याचे नेमके लेक्चर्स घेणार आहेत. परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र हे शिकवायचे विषय नाहीत. अजून एकदा सांगतो, ते तुम्ही तुमच्या रीडिंगवरून, आकलनावरून एकदा दोनदा वाचून काढलं तरी ते पुरेसं आहे. आणि त्या विषयांच्या एकदम डेप्थमध्ये जायचं नाही किंवा 100% त्या विषयांचा अभ्यास झाला पाहिजे आत्ता, तो शक्य नाही. आणि तेवढा करत पण बसू नका. ऑन ॲन ॲव्हरेज ते मी सांगतो ते मार्क्स त्या पद्धतीने कलेक्ट करा. बघा, एवढं केलं तर 30, 50, 30, 80, 90, 100पर्यंत आपला स्कोर जाऊ शकतो पेपर 1ला. आणि जातोच. या स्ट्रॅटेजीनं काम करा. दुसरं काही डोक्यात घेऊ नका. कोण काय सांगतंय, काय होतंय, परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे, अवघड आहे वगैरे असं काही नाही. मी ही दिलेली स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. 60 ते 70 गुण तुम्ही न अभ्यास करता तुम्हाला पेपरला मिळू शकतात. शिक्षक म्हणून आपल्या पूर्वज्ञानावर. आपला काहीच अभ्यास नसतो, काहीच येत नाही असं कधीही होत नाही. उरलेल्या 20-30 गुणांसाठीचीच आपल्याला तयारी करायची आहे आणि ती 15 दिवसामध्ये होऊ शकते. तुमचा आत्तापर्यंत जरी काय अभ्यास नसला तरी मी तुम्हाला सांगतोय हे होऊ शकतं. आणि ही स्ट्रॅटेजी सर्वांपर्यंत पोहोचवा. विनाकारण सगळ्यांची भीती, टेन्शन चालू आहे या परीक्षेबद्दल. बरेच जण विनाकारण दडपण घेत आहेत शिक्षक, तर तसं काही करू नका. आणि या अभ्यासावर मी तुम्हाला गॅरंटी देतो, या अभ्यासावर CTETचा पण फॉर्म तुम्ही भरला नसेल तर आता भरा. भलेही TET पास झालो नाही झालो तर तो फॉर्म भरून ठेवा, जेणेकरून आहे ह्या अभ्यासावर तुम्हाला पुढची CTET परीक्षा आरामात पास होता येऊ शकतं. त्यावेळीसुद्धा मी CTETचं गाईडलाईन देतो तुम्हाला, काही काळजी करू नका. पेपर 2ची पण स्ट्रॅटेजी खूप सोपी आहे, लक्षात ठेवा. पेपर 2मध्ये पेपर 1चे सेम सब्जेक्ट पुढं आहेत. मराठी, हिंदी आणि आता इथं 2 भाग आहेत, समाजशास्त्र आणि गणित. लक्षात ठेवा. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र हे 3 सब्जेक्ट कॉमन आहेत, लक्षात ठेवायचं. पेपर 1 आणि 2ला. आणि काठीने पाती पण काय वेगळी आहे असं काय नाही, सेमच आहे त्याच्यामध्ये. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र. इथं पण मराठी आणि हिंदीला तुम्ही 50+ करू शकताय. आणि इथं ज्यांचा इंग्रजी आहे त्यांनी इंग्रजी, आता ते तुमच्या स्किलवर किंवा तुमच्या अभ्यासावर तिथला स्कोर राहणार आहे. त्यामुळे माध्यम हिंदी निवडा म्हणून मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं आणि ते कन्फर्म पण करून सांगितलं होतं, लक्षात ठेवा. अजून पण माध्यमाबद्दल डोक्यात काय असेल तर ते सगळ्यांनी काढून टाका. झालं मराठी आणि हिंदी. बालमानसशास्त्रासाठी काय करायला लागेल, असंच जर तुम्ही वाचून काही प्रश्न उत्तर दिला तर तुम्हाला मी प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून दाखवतो. तर 10 प्रश्न आरामात आपण सोडू शकतो आपल्या पूर्वज्ञानावर. पुढचे मार्क्स वाढवायचे असतील तर थोडासा अभ्यास आपल्याला तिथं करावा लागेल. मी 15+ फक्त मिनिमम स्कोर घेतला. थोडासा अभ्यास वाढवला की 20-25+ पण तिथं बालमानसशास्त्रामध्ये होऊ शकतो. ओके. आता हा पेपर 2ची. आणि इथं परत 2 सब्जेक्ट आपल्याला आहेत. एक म्हणजे समाजशास्त्र आहे. इथं वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. इथं काय टीचिंगचा बिलकुल विषय येत नाही. तुम्ही जेवढं वाचन कराल आणि आकलनात्मक वाचन अपेक्षित आहे. नुसतंच वाचत जाऊ नका. म्हणून पाठ्यपुस्तक वाचणं सुरुवातीला अपेक्षित होतं. आता नसेल तर वर सांगितल्या पद्धतीनं या शॉर्ट नोट्स आणि हे प्रश्नसंच या 2च मटेरियल आपल्यासमोर पाहिजे. कुठलाही मोबाईल जवळ ठेवून अजिबात अभ्यास करू नका. किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून, क्लासचे व्हिडिओ बघून वगैरे जर अभ्यास करत असाल तर याची काही आवश्यकता नाही. विषय अध्यापनाच्या विषयाचे 3 विषयांसाठीच आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं टीचिंग, म्हणजे ते समजत नाही म्हणून. उदाहरणार्थ मराठी असेल, हिंदी असेल आणि गणित. बाकीच्या विषयाला टीचिंगची गरज नाही, ते तुमचं सेल्फ स्टडीचे विषय आहेत. त्यामुळे त्या विषयांसाठी व्हिडिओ बघण्यात वेळ घालवू नका. समाजशास्त्र जवळजवळ 60 गुणांची तयारी ही तुमच्या रीडिंगवर आहे. आणि ह्याला मटेरियल टेक्स्टबुकच सांगितलं. बाकीच्या स्पर्धा परीक्षांची बरीचशी पुस्तकं आहेत, पण ती तुम्हाला वाचताना जड जातील किंवा ते आत्ता ते योग्य नाही ते मटेरियल वापरणं. तर पाठ्यपुस्तकं त्याच्यामध्ये आकृती असतात, नकाशे असतात, सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावी अशी दिलेली असते. आणि हे बऱ्यापैकी हे जे विषय ते आपण टीचिंग करतो, कारण त्या विषयातलेच आपण मास्टर असतो म्हणून तो पात्र पदवीधर विषय शिक्षक म्हणून त्या विषयांसाठी आपली नेमणूक झालेली असते. त्यामुळे समाजशास्त्राला काही घाबरायची गरज नाही. वर्षानुवर्ष आपण इतिहास, भूगोल, राजघटना हे शिकवणारे विषय आहेत. तर ते 60 गुण आपल्या तयारीचे आहेत. यासाठी तुम्ही कुठले व्हिडिओ आणि हे बघत बसू नका. त्याचं मार्गदर्शन 1-2-3 लेक्चर्स तुम्हाला ह्या विषयातले मॅडम घेणार आहेत. आणि राहिला विषय आहे तुमचा विज्ञान गणित. बरेच जण गणितला नोट्स वापरतात. गणितला नोट्स वापरण्याची काय गोष्ट आहे का सांगा. विज्ञानसुद्धा काय करायचं आहे,
विज्ञान गणित इथं पण 60 मार्क्स. आता तुम्ही त्या विषयामध्येच BSc BEd असाल तर तुम्ही विज्ञान गणित घेताय ना, तर तो विषयाचा आपल्याला परिचय आहे, मग तिथं घाबरायची काय गरज आहे आपल्याला. तरीसुद्धा विज्ञानामध्ये परत 8वीपर्यंत 10वीपर्यंतचं विज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये मी काही PDF पाठवलेले आहेत किंवा नोट्स ग्रुप केला आहे, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सगळ्या PDF त्याच्यावर पाठवतो. तेवढं जरी आता केला उरलेल्या 15 दिवसामध्ये तरी परीक्षा पास होऊ शकताय. फक्त अभ्यास महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला दिशा देतो आहे, प्रॉपर दिशा, आणि प्रश्नपत्रिका मी आता दररोज पाठवत जातो आहे, त्याचे ॲनालिसिस करत जातो. तर समाजशास्त्रामध्ये 60 गुण, विज्ञान गणितमध्ये सुद्धा आपल्याला 60 गुणापैकी 40 गुण 40+ तरी करू शकतो आहे आपण, लक्षात ठेवा. मिनिमम तिथं 40+ व्हावे या दिशेनं अभ्यास करा, तर ही परीक्षा आपल्याला आरामात पास होऊ शकते. मी स्ट्रॅटजी पण सांगितलं आहे, उरलेल्या कालावधीमध्ये काय मटेरियल वापरावं ते पण सांगितलं आहे. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप, जर उरलेले 15 दिवस लय राहू दे म्हणतो मी, आता आपल्याकडे वेळ नाही. जनगणनेमध्ये आता 1 तारखेपर्यंत आपला वेळ गेला असं समजा. उरलेल्या 1 जूनपासून 15 जूनपर्यंतचा पूर्ण वेळ हा आपल्या अभ्यासाला द्या. बाकी कुठल्याही गोष्टी तुम्ही अडकत बसू नका किंवा काय टेन्शन घेऊ नका. 15 दिवसामधला सुद्धा पूर्ण वेळ आपल्याला मिळाला तर तेवढ्या कालावधीमध्ये सुद्धा या TETचा पास होण्यासाठी आपण उपयोग करू शकतो आणि डेफिनेटली पास होऊ शकतात. 15 जूननंतर आपल्या शाळा सुरू होतात आणि 15 जूनपासून 28 जूनपर्यंतचा तो कालावधी आहे. पण एकदा शाळा सुरू झाल्यानंतर तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही. तर मी मार्गदर्शन तुम्हाला शेवटपर्यंत करत जाईल. मार्गदर्शन हा एक भाग झाला. उरलेला 90% भाग, 10% भाग म्हणतो मी, उरलेला 90% भाग हा तुमच्या स्टडीचाच आहे आणि कोणीही स्टडी केल्याशिवाय पास होऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, मी हा क्लास लावला म्हणून, या नोट्स वापरल्या म्हणून, यांनी मार्गदर्शन केलं म्हणून त्याचा एक पॉईंट पर्सेंटमध्ये हे आहे. उरलेला सगळा तो यश जे आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्या परीक्षेचा एवढा सगळा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही ती परीक्षा कशा पद्धतीनं देताय, तो कालावधीसुद्धा, तो 1-1.5 तासाचा आपण कसं मॅनेज करतो आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याची स्ट्रॅटजीसुद्धा मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला देत जातो. तर अशा पद्धतीनं अभ्यासाला लागा, सेल्फ स्टडीला लागा. तुम्हाला हे प्रॉपर मटेरियल वापरा. हे नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते मटेरियल वापरून तुम्ही अभ्यासाला लागा. पण आता जास्त पुस्तक घेऊन, जास्त मटेरियल घेऊन तुम्ही अभ्यासाला लागू नका. आणि जे काय शॉर्ट नोट्स काढायचे आता वेळ नाही तरीसुद्धा जे इम्पॉर्टंट वाटते, जर ज्यांनी नोट्स घेतल्यात त्या नोट्समध्ये तुम्हाला काय ॲडिशनल करावं वाटतं ते त्यातच लिहा ते. कारण परीक्षेच्या शेवटच्या 5-6 दिवसामध्ये रिव्हिजन करताना आपण पुस्तक घेऊन नाही बसायचे. तर जे काही शॉर्ट मटेरियल आहे ते घेऊन बसायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रश्नसंच हा घ्या, याच्यामध्ये स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे, म्हणून मी रिकमेंड करतो आहे. ते नसेल तर मार्केटमध्ये बरेचसे प्रश्नसंच बाकीचे पण आहेत, मग ते पण कुठलंही तुम्ही घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये 2013 ते 25पर्यंत झालेल्या पेपर 1 आणि 2च्या प्रश्नपत्रिका एकत्रित आहेत. काहींच्या वेगवेगळ्या आहेत, ते तुम्ही एकत्रित घ्या किंवा वेगवेगळं घ्या. आणि आता तुम्ही प्रश्नसंच ह्या उरलेल्या 10 दिवसामध्ये सगळे निदान वाचून काढणे तरी महत्त्वाचं आहे, जेणेकरून प्रश्नपत्रिका ते सोडवताना मी आता दररोज एक प्रश्नपत्रिका पाठवत चाललो आहे बघा. जेणेकरून प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रश्नाचं स्वरूप काय आहे, काठिण्य पातळी काय आहे आणि आपल्याला काय वाचावं आणि कसं वाचावं याची तुम्हाला रूपरेषा कळत जाईल. बरेचसा पॅटर्न रिपीट झालेला आहे आणि हे सगळे पोलीस भरती किंवा सरळ सेवा किंवा थोडे MPSCच्या खालची लेवल म्हणूया आपण, या धर्तीवर या प्रश्नांची रचना केलेली आहे. स्पर्धा परीक्षेचे प्रश्न प्रकार आहेत, किंवा आपण 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS घ्या, त्यात SAT MAT पेपर असतो बघा, त्या धर्तीवर. बुद्धिमत्ता फक्त इथं नाही आहे, एवढाच विषय आहे. त्या धर्तीवरचे नवोदयचे लेवल, अशा पद्धतीचे ह्या स्पर्धा परीक्षेचीच परीक्षा आहे, दुसरी कुठलीही परीक्षा नाही. तर ह्या स्ट्रॅटजीनं काम करा. ही स्ट्रॅटजी सर्वांपर्यंत पोहोचा, सर्व शिक्षकांपर्यंत, आणि ह्या स्ट्रॅटेजीचा नक्की तुम्हाला फायदा होईल. फक्त टेन्शन आणि घाबरून न जाता या अभ्यासाला किंवा या परीक्षेला सामोरं जा सर्वांनी. आणि येणारी जी CTET आहे ती ही परीक्षा यापेक्षा सोपी असते. फक्त हा कंटेंट मिळाला ना, त्याची थोडीशी दिशा वेगळ्या पद्धतीची आहे. CTETची ॲप्लिकेशन लेवल आहे, ते कळालं की ती परीक्षा आपण पास होऊ शकतो. त्यामुळे ह्या दोन्हीपैकी एक परीक्षा कुठल्याही परिस्थितीत आत्ता पासच व्हायचा आहे, हा एकच टेम्पो डोक्यात ठेवून तुम्ही कामाला लागा. ओके. आणि ही स्ट्रॅटेजी सर्वांपर्यंत पोहोचवा. या ठिकाणी थांबूया. मी परीक्षेच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा स्वरूपाच्या ट्रिक्स, माहिती आणि हे तुम्हाला देत जाईन. ओके. वी शॅल स्टॉप हिअर.